नमस्कार. मी प्राध्यापिका मेधा दाते. लेखक क्रमांक 130 9 मे. भृगुवंशीय. ब्रह्मदेवाचे मानसपुत्र भृगु ऋषी. ते महान तपस्वी होते. ब्रह्मज्ञान प्राप्तीसाठी ते वरुणाकडे जातात. अन्न, प्राण, मन, चक्षु, कर्ण आणि वाणी यांच्याकडे तू ब्रह्मत्वाने पहा असा वरुण त्याला आदेश देतात. त्याप्रमाणे प्रत्येकाकडं सुरुवातीला अन्न ब्रह्म म्हणून ते बघतात. त्याच्यातून समाधान नाही झालं की वरुणाकडे जातात. प्राणाकडे बघतात ब्रह्म म्हणून. प्रत्येक वेळेस ज्यावेळेस ते फिरून वरुणाकडे जातात त्या प्रत्येक वेळेस असमाधानी अवस्थेत गेलेले असतात. वरुण एकच उत्तर द्यायचा, तपसा ब्रह्म विजिज्ञासस्व, म्हणजे तप कर आणि तू ते जाणून घे. कितीही तप केलं तरी पुन्हा पुन्हा तप कर हेच सांगतायत. म्हणजे काही पुन्हा पुन्हा ते फिरून जात असतात. पुन्हा फिरून जातात आणि तपाला बसतात आणि सरते शेवटी एक आनंदावस्था त्यांना म्हणजे आकलन होतं. आनंदावस्था हेच ब्रह्म आहे. तिचे वास्तव्य हृदयाकाशात अत्यंत सूक्ष्म ठिकाणी असते. त्यांनी प्राप्त करून घेतलेली आनंदावस्था म्हणजेच भार्गवी वारुणी विद्या. आणि त्याला त्याप्रमाणे भृगुसंहिता पण लिहिली. ही भृगुसंहिता ही त्यांचं ज्योतिषावरचं पुस्तक आहे, ज्योतिषावरचा ग्रंथ आहे. अगणित वर्षांपूर्वी व्यक्त केलेले भविष्य आणि फलज्योतिष आजसुद्धा तंतोतंत जुळताना दिसते. इतकेच नव्हे तर एखादा म्हणजे घडलेली घटना माहिती आहे म्हणून सांगते, सोबत आलेली व्यक्ती त्या माणसाच्या सोबत भविष्य ऐकायला कोण येणार आहे, त्याचा आणि त्याचा ऋणानुबंध काय, इथपर्यंत माहिती ज्योतिषामध्ये दिलेली आहे. आपोआप येते आहे. म्हणजे किती अद्भुत आहे सगळं. ते भृगु ऋषी, त्यांना 2 पत्न्या होत्या. एक पुलोमा आणि दुसरी दिव्या. ती पुलोमा गर्भवती असती. अगदी आता म्हणजे ती बाळणपणाची वेळ आलेली असते. इतका गर्भ पूर्ण पोचलेला असतो. अशा अवस्थेत असताना भृगु स्नानाला जातात आणि एक राक्षस येतो आणि तिला पळवून घेऊन जातो. त्यावेळेस संतापून गर्भ बाहेर पडतो आणि त्याच्या तेजाने राक्षस जळून खाक होतो आणि गर्भापासून गर्भच्युत झाला ते च्यवन ऋषी. आणि इकडं दुसरी जी त्यांची भार्या असते ती दिव्या, ती हिरण्यकश्यपूची मुलगी असते. त्यामुळं शुक्राचार्य तिच्या मुलाचं नाव. त्याला आई राक्षस कुळातली असल्यामुळं त्यांचा प्रचंड अभिमान असतो, त्यांच्याबद्दल प्रेम असतं आणि तेच त्यामुळं त्यांचे गुरुपद स्वीकारतात. शुक्राचार्यांनी उत्तम ग्रंथरचना केलेली आहे. नीतिशास्त्र, धर्मशास्त्र, स्मृतिशास्त्र असे त्यांचे विविध पैलू आहेत. प्रत्यक्ष कौटिल्याने सुद्धा त्यांच्या नीतिशास्त्राचे संदर्भ विचारात घेतलेल्याचे उल्लेख आहेत. त्यात त्यांनी राजाचे कर्तव्य सांगताना प्रजारंजन, न्यायपूर्वक कोशवर्धन, उत्तम भूमी अर्जन, शत्रूंचे दमन ही प्रधान कर्तव्ये सांगितली व दुसरे महत्त्वाचे म्हणजे यज्ञादी अनुष्ठान ही कामे सांगितली. त्यानंतर त्यांनी चातुर्वर्ण्यावर उत्तम विचार मांडला की जो अतिशय मननीय व चिंतनीय आहे. ते म्हणतात की ह्या जगात जन्माने कोणीच ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, क्षुद्र किंवा म्लेच्छ नाही. हे भेद गुणकर्माने निर्माण होतात. अथपासून इथेपर्यंत सर्वच्या सर्व जण ब्रह्मदेवापासून उत्पन्न झालेले आहेत. पण म्हणून सर्वांना पित्याकडून ब्रह्मतेज प्राप्त होत नाही. जे प्रत्येकाने आपापल्या गुणकर्माने ते प्राप्त करायचे असते. थोडक्यात शुक्राचार्यांनी चातुर्वर्ण्य हा प्रश्नच निकालात काढला. त्यांचा पुत्र रुचिक, त्याची पत्नी व सासूला त्यांनी चरू दिला. त्यांचा मुलगा जमदग्नी हे भगवान परशुरामांचे पिताजी. रेणू राजाची लावण्यवती कन्या स्वयंवरात जमदग्नींना वरते. जमदग्नींनी गंगातीरी घोर तप केले. इंद्रापासून कामधेनू प्राप्त केली. त्याशिवाय ईश्वरांशभूत पुत्र प्राप्त होईल असा वर मिळवला. इंद्रानेच जमदग्नींची वेद प्रचारासाठी योजना केली. ते अक्षर ब्रह्माचा उपदेश करत ऋग्वेदातील बऱ्याच सूक्तांचे ते द्रष्टे आहेत.
शिवाय प्रत्यक्ष शिवपार्वतीचा अंश जमदग्नी आणि रेणुका माता होते. नारायणांनी त्यांच्या पोटी जन्म घेऊ असे आश्वासन दिलेले असल्यामुळे ते सतत त्यांचा ध्यास धरून होते. पण त्याचबरोबर त्यांचे जे इतर रुमणवत, सुषेण, वसु व विश्वावसु ही 4 मुलं होती. त्यांच्यावर सूर्य, इंद्र, अग्नी व वायू यांचा या देवतांचा प्रचंड प्रभाव होता. किंबहुना ते स्वरूपतः त्यांचेच रूप होते. आणि मग नंतर 5वे अपत्य म्हणजे परशुराम. त्यांनी गर्भात प्रवेश करताच समुद्रासह पृथ्वी कंपायमान झाली. नेमके तेव्हाच एका क्षत्रिय राजाच्या मनात भीतीने काहोर माजला. सहस्त्रबाहू असून सुद्धा ते थरथरू लागले. डोळ्यासमोर अंधार व्यापू लागला आणि घाबरून त्याने आपल्या मातेला विचारला, हा काय प्रकार आहे, हे कशामुळं होतं आहे, मला क्षणिक अनाहूत भीती ग्रासतीये, ती का? त्यावर माता राकावती त्याला सांगते की अरे मुला, तू इतका मोठा आहेस की देवतासुद्धा तुला भीतात, तू काय घाबरतोस? पण एक लक्षात ठेव, म्हणजे अत्यंत सूचक सल्ला ती देते, माता देते, ब्राह्मणांच्या ठिकाणी देवता, पितर, ऋषी वास करत असतात, त्यांचा कधीही अपमान करू नकोस. आणि समजा ते रागावले तरी विरोध करू नकोस. आणि हाच मौल्यवान सल्ला पुत्र विसरतो आणि केवळ अहंकारापोटी भृगुवंशीय जमदग्नींचा नाश करायला धजावतो आणि पुढचे सर्व घडते. धन्य तपश्चर्या आणि धन्य वंश परंपरा. नमस्कार.